नमस्कार. माय रेसिपीज मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत. आज मी तुमच्यासोबत पालक पनीरची रेसिपी शेअर करत आहे. अगदी हॉटेलच्या चवीचा परफेक्ट असा पालक पनीर कसा बनवायचा ते या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगितलेले आहे. तर हा पालक पनीर पहा, तुम्हाला अगदी हा हिरवागार दिसत असेल, तर इथे पालकाचा रंग बदलू नये यासाठी काही खास टिप्स देखील मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे मी एक मोठी जोडी पालक घेतला आहे. तर हा पालक मी स्वच्छ धुवून निवडून घेतला आहे. तर पालक पनीर बनवताना शक्यतो पालकाची कोवळी अशी पाने बघून घ्यायची आहेत. म्हणजे पालकाला येणारा जो उग्रवास आहे तो या भाजीला देखील येणार नाही आणि तो पटकन शिजला देखील जातो. त्यामुळे रंग देखील बदलण्याची शक्यता अगदी कमी असते. ही एक महत्त्वाची टिप लक्षात ठेवण्यासारखी आहे. तर आता पालक पनीर बनवण्यासाठी इथे आपण हा पालक एक गरम पाण्यात थोडासा शिजवून घेणार आहोत. तर त्यासाठी इथे मी एका मोठ्या कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवले आहे. तर आता हे पाणी थोडेसे गरम होऊ लागलेले आहे. तर यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा साखर घालावी आणि व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे. तर पाण्यामध्ये अशा प्रकारे साखर आणि मीठ घातल्यामुळे पालकाचा रंग हिरवागार राहण्यास मदत होते. तर आता पाणी चांगले गरम झालेले आहे आणि यामध्ये ही निवडून घेतलेली पालकाची पाने घालावीत आणि कलत्याने व्यवस्थित या पाण्यामध्ये बुडतील अशा प्रकारे हलवून घ्यायचे आहेत. तर पहा, आता हा पालक देखील आपल्याला या उकळत्या पाण्यामध्ये फार काळ शिजवून घ्यायचा नाही. तर अगदी 1 ते 2 मिनिटे आपल्याला हे शिजवत ठेवायचे आहे. तर 1 ते 2 मिनिटातच पहा, या पाण्याला हलकीशी उकळी येऊ लागलेली तुम्हाला दिसत असेल. जर आपण ही पाने या पाण्यामध्ये जास्त वेळ शिजवत ठेवली तर पालकाचा रंग देखील बदलतो आणि पालकमध्ये असणारी पोषक तत्वे देखील पाण्यामध्ये निघून जातात. तर पहा, पाणी आता उकळू लागलेले आहे आणि पालक देखील या पाण्यात चांगला शिजलेला आहे. तर इथे आपल्याला पालक हा पूर्णपणे शिजवून घ्यायचा नाही, तर तो फक्त मऊ करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे पालक चांगला मऊ झाला आणि पाण्याला उकळी फुटू लागली की समजावे पालक चांगला मऊ होत आहे. तर आता हा गरम पाण्यातील पालक लगेचच झाऱ्याच्या साहाय्याने काढून घ्यायचा आणि थंडगार अशा बर्फाच्या पाण्यामध्ये लगेचच घालायचा आहे. यामुळे पालकाची कुकिंग प्रोसेस थांबते आणि पालकाचा हिरवागार रंग तसाच राहण्यास मदत होते. तर आता बर्फाच्या पाण्यामध्ये हा पालक साधारण 10 मिनिटे असाच बुडवून ठेवायचा आहे. तोपर्यंत इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे अगदी बारीक चिरून घेतले आहेत आणि एक मोठ्या आकाराचा टोमॅटो अशा प्रकारे मोठ्या आकारात कट करून घेतला आहे. तर आता हा टोमॅटो आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचा आहे. तर त्यासाठी इथे मी एका मिक्सरच्या भांड्यात हा मोठ्या आकारात कट केलेला टोमॅटो घालत आहे. यासोबतच इथे मी 5 काजू जे तासभर मी पाण्यामध्ये अगोदर भिजत ठेवले होते, ते काजू देखील या टोमॅटोसोबत मी मिक्सरमधून फिरवून घेत आहे. तर पहा, अशा प्रकारे अगदी स्मूथ अशी ही टोमॅटो आणि काजूची पेस्ट तयार झालेली आहे. तर आता हे बाजूला ठेवून देऊया. तर आता 10 मिनिटे झालेली आहेत आणि बर्फाच्या पाण्यामध्ये जो आपण पालक घातला होता तो देखील चांगला थंड झालेला आहे. तर आता हा पालक देखील झाऱ्याने अशा प्रकारे हा पाण्यातून काढायचा आणि तो देखील मिक्सरच्या भांड्यात घालायचा आहे. पहा, अशा प्रकारे. यासोबतच यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या घालायच्या आणि मिक्सरमधून वाटून घ्यायच्या आहे. तर पहा, अशा प्रकारे इथे अगदी स्मूथ अशी ही पालकाची प्युरी तयार होते. तर इथे तुम्ही हिरवी मिरची तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, कारण नंतर आपल्याला यामध्ये लाल तिखटाचा देखील वापर करायचा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता ही पालक प्युरी अगदी हिरवीगार दिसत आहे. तर आता पुढची कृती पाहूया. तर त्यासाठी इथे मी गॅसवर एक कढई ठेवली आहे आणि यामध्ये 2 चमचे साजूक तूप आणि 4 चमचे तेल ओतले आहे. आता हे तेल आणि तूप चांगले गरम झाले की यामध्ये थोडासा दालचिनीचा तुकडा, अर्धा चमचा जिरे आणि एक तमालपत्र घालावे आणि अगदी मंद आचेवर व्यवस्थित भाजून किंवा परतून घ्यायचे आहे. यामुळे याचा स्वाद या तेलामध्ये उतरतो आणि भाजीला छान अशी चव येते. आता यामध्ये जे आपण 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले होते ते घालावेत. आता हा कांदा देखील आपल्याला मध्यम ते मोठ्या आचेवर चांगला लालसर तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर पहा, कलत्याने ते मी हा कांदा व्यवस्थित हलवत परतून घेत आहे. तर आता हा कांदा हलकासा पारदर्शक दिसू लागला की यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालावी आणि ती देखील या कांद्यासोबत चांगली परतून घ्यायची आहे. यामुळे या भाजीला छान अशी चव येते. तर आता हा कांदा मी चांगला परतून घेत आहे. कलत्याने अधूनमधून हलवत आहे. तर पहा, अगदी 5 ते 6 मिनिटात हा कांदा छान असा लालसर तांबूस रंगावर आलेला आहे.
तर अशा प्रकारे हा कांदा छान असा लालसर तांबूस रंगावर आला की तो चांगला व्यवस्थित परतला आहे असे समजावे. आणि यामध्ये आपण जी अगोदर वाटून घेतलेली टोमॅटो आणि काजूची पेस्ट आहे ती यामध्ये घालायची आहे आणि ती देखील कलत्याने व्यवस्थित हलवत या फोडणीमध्ये चांगली परतवून घ्यायची आहे. काजू घातल्यामुळे या भाजीला रिच टेस्ट येते आणि भाजी देखील अगदी छान अशी तयार होते. भाजीचे टेक्स्चर देखील अगदी छान येते. तर आता पहा अशा प्रकारे कलत्याने एकसारखे हलवत आपल्याला हे चांगले परतत राहायचे आहे. 4 ते 5 मिनिटे मध्यम ते मोठ्या आचेवर एकसारखे परतले की पहा अशा प्रकारे हे टोमॅटो प्युरी देखील छान अशी परतली जाते आणि याला छान असे तेल देखील सुटू लागते. तर आता यामध्ये काही मसाले घालायचे आहेत. यामध्ये 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट किंवा तुमच्या आवडीप्रमाणे तिखटाचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. सोबतच यामध्ये चवीनुसार मीठ घालावे आणि कलत्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. तर पहा अशा प्रकारे ग्रेव्हीमध्ये आता हे सर्व मसाले तेल सुटेपर्यंत चांगले परतवून घ्यायचे आहेत. मंद आचेवर आपल्याला हे मसाले या ग्रेव्हीमध्ये चांगले परतवून घ्यायचे आहेत. 1 मिनिटभर हे मसाले या ग्रेव्हीमध्ये चांगले परतले की याला आता तेल सुटू लागते. म्हणजे आता मसाले देखील या तेलामध्ये चांगले परतले गेले आहेत. यामुळे आपल्या भाजीला छान अशी चव येते. तर आता लगेचच यामध्ये आपण अगोदर तयार करून घेतलेली पालकची प्युरी घालावी. तर ही पालकची प्युरी देखील या ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. तर आता गॅसची फ्लेम मध्यम ठेवावी आणि पटापट हलवत ही पालकची प्युरी या ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. इथे जर गॅसची फ्लेम मोठी ठेवली तर हा पालक जास्त शिजून याचा रंग देखील बदलू शकतो किंवा तो काळपट दिसू शकतो. तर त्यामुळे आपल्याला मध्यम आचेवरच पटापट हलवत ही ग्रेव्हीमध्ये पालक प्युरी मिक्स करून घ्यायची आहे. तर इथे मी अर्धी ते पाऊण वाटी गरम पाणी ओतून अशा प्रकारे ही ग्रेव्ही तयार केलेली आहे आणि व्यवस्थित हलवून घेतली आहे. आता यावर झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटे मध्यम आचेवर चांगले शिजवून घ्यावे. म्हणजे यामध्ये घातलेले जे मसाले आहेत त्याचा देखील स्वाद या ग्रेव्हीमध्ये छान उतरतो आणि भाजीला छान अशी चव येते. आता 5 ते 6 मिनिटे झालेली आहेत आणि यावरील झाकण काढून मी पाहते आहे. तर या ग्रेव्हीला छान असे तेल देखील सुटू लागलेले आहे आणि ही ग्रेव्ही छान अशी शिजली आहे. आता यामध्ये 2 चमचे मलाई घालावी आणि ती देखील या ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. यामुळे भाजीला अगदी रिच टेस्ट येते आणि अगदी हॉटेलसारखी ही भाजी तयार होते. तर आता मलाई घातल्यानंतर पुन्हा कलत्याने व्यवस्थित हलवून घ्यायची आहे. तर आता गॅसची फ्लेम अगदी लो ठेवावी. तर इथे मी 150 ग्रॅम पनीर घेतले आहे आणि याचे मोठ्या मोठ्या आकारात काप करून घेतले आहेत. तर हे पनीर मी घरीच बनवलेले आहे. तर हे पनीरचे काप आता या ग्रेव्हीमध्ये घालावेत आणि कलत्याने हलकेच ते या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. तुम्हाला हवे असल्यास हे पनीरचे काप तुम्ही तेलामध्ये हलकेच फ्राय करून घेऊ शकता. परंतु यामुळे हे पनीर अगदी चिवट बनते आणि ते भाजीमध्ये व्यवस्थित असे शिजले जात नाही. त्यामुळे इथे मी पनीर तेलामध्ये न परतता तसेच घातलेले आहे. ग्रेव्हीमध्ये पनीर घातल्यानंतर ते व्यवस्थित हलवून घ्यावे आणि झाकण ठेवून मध्यम आचेवर 2 मिनिटे चांगले शिजवून घ्यावे. तर आता 2 मिनिटानंतर यावरील झाकण काढावे आणि पुन्हा एकदा हलकेच कलत्याने हलवून घ्यायचे आहे. तर इथे तुम्ही या पालक पनीरचे टेक्स्चर पाहू शकता. अगदी परफेक्ट असे आलेले आहे आणि अगदी या पालकाचा रंग देखील बदललेला नाही. तो हिरवागार तसाच राहिलेला आहे. तर अगदी मस्त चमचमीत असा हा हॉटेलच्या चवीचा परफेक्ट असा पालक पनीर तयार झालेला आहे. तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.